सर तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो. सर्टन टाइम नंतर तर तुम्ही ते एक रुटीनला बोर व्हायला जायचो, तुम्ही कंपनी सोडून द्यायचो. ठीक आहे, नवीन ऑपॉर्च्युनिटी बघायचो. आपण जे म्हणतो ना, जे चांगलं होतं ते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. नेहमी सेव्हिंग संपायला लागल्या की मग जाणवायला लागलं यार नाही आता काहीतरी चुकीचं घडतं. फूडमध्ये काम करताय, लोक तुम्हाला भरपूर पैसे द्यायला तयार आहेत. तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे फूडची क्वालिटी. दुसरी गोष्ट हायजीन, तुम्हाला ती स्वच्छता ठेवता आली पाहिजे. म्हणजे ते आपण बोलतो ना, प्लॅनिंग पेक्षा एक्झिक्युशन जे आहे ते महत्वाचं असतं. लोक त्यावेळेत येतात. जसं की आता तुम्ही पुण्यात बघाल 1 ते 4 बंद असतं. लोकांना माहिती झालंय. लोक तुम्ही जर ती क्वालिटी ती सर्व्हिस तुम्ही देताय ना, तर लोक तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऍडजस्ट स्वतःला तयार करतात. म्हणजे आता माझा स्वतःचा भाऊ आहे, सक्का भाऊ, मी त्याला स्वतःला जॉबला पाठवलंय. शिस्त जी बोलतो ती जॉबवरती लागते सगळ्यात महत्वाचं. कारण कसं असतं, बिझनेसचं काय असतं, माणसाची भूक कधीच नाही संपत बघा, आहे ती सत्य परिस्थिती. नमस्कार, मी दीपक ढाकणे. हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती आतापर्यंत ज्या पद्धतीने खूप सारी लोक आली, त्याचबरोबर आज देखील एक तरुण व्यावसायिक आहे ज्याने आपलं शिक्षण कंप्लीट केलं आणि 12वी नंतर पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. असे असणारे दिनेशजी लोंढे सर आहेत, जे की एव्हरीथिंग इज कॉफीचे फाउंडर आहेत. त्यांचे प्रवास जर पाहिला तर खूप कष्टातून आहे. स्वतःचं शिक्षण मामाच्या गावी कंप्लीट केलं, कारण घरची परिस्थिती तशी नव्हती. त्यानंतर पुण्यामध्ये येऊन आपला डिप्लोमा ITI वरती जर काही जॉब मिळेल तो जॉब केला 10-12 हजारावरती. त्यानंतर पुन्हा एकदा जॉब स्विच करत करत ज्या पद्धतीने आता ते एकदा एका भरारीवरती पोहोचलेत आणि स्वतःचा एक व्यवसाय चालू केलाय. व्यवसायामध्ये जरी नवीन असले तरी त्यांनी आता स्वतःचं नाव चांगल्या पद्धतीने वाढवलंय. असे असणारे दिनेशजी लोंढे सर. सर तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर तसं पाहिलं तर प्रत्येक जण घर सोडतो काही ना काही बनण्यासाठी किंवा काही होण्यासाठी, आपल्याला काहीतरी घडायचंय. तुम्ही घर कशासाठी सोडलं होतं? म्हणजे आता जर प्रवास पाहिला तर हा सोडून द्या प्रवास. आता काय कष्ट केल्यावरती आपण मोठे होणार आहेत, आपल्याला काहीतरी मिळणार आहे, आपण काहीतरी कमवणार आहेत, हा भाग वेगळाच राहिला. पण आता जेव्हा आपण घरातून बाहेर पडतोय, 12वी झाली किंवा ITI नंतर जे काही घर सोडलं, काय बनण्यासाठी घर सोडलं होतं? नाही, असं काही विचार करून घर नव्हतं सोडलं कधी. जस्ट ऑपॉर्च्युनिटीज कमी होत्या गावाकडे, काम नव्हतं. काम पाहिजे आणि 2 पैसे मिळावेत त्यासाठी घर सोडून मी पुण्यात आलो. आणि जर पाहिलं तर पहिला जॉब काय केला, मग पुण्यातून काय केलं? किंवा आता बऱ्यापैकी जर 12वी म्हटलं तर नुकतंच 18 वर्ष पूर्ण झालेलं असतं. बरोबर. पुण्यातून पहिलं काय केलं? मी माझं पुण्यात ज्या वेळेला आलो मी त्यावेळेला ITI कम्प्लीट झालेला होता. त्याला माझा पहिला जॉब हा वाकडमध्ये होता. एक मेकॅनिक म्हणून मी काम करत होतो त्यावेळेला. म्हणजे ऍक्च्युली ज्युनियर मेकॅनिक होतो मी. ट्रक सर्व्हिसिंगला भारत बेंझ इथे शोरूम आहे वाकडला चौकात, तिथे जॉब मिळाला मला पहिला. त्याची सॅलरी काय होती किंवा काय? त्यावेळेला मला 7,500 रुपये महिना सॅलरी होती. मग आपण आता त्यानंतर तुम्ही कंपन्या सोडत चाललायत किंवा नंतर आपल्याला काहीतरी चांगली कंपनी मिळेल किंवा चांगलं पॅकेज मिळेल अशा हिशोबाने तुम्ही काम करत राहिलात. कुठली कंपनी वाटलं की आता आपण या कंपनीमध्ये येऊन जॉब करणं ठीक आहे, अशी कुठली कंपनी मिळाली किंवा काय? काय की एकतर पहिली गोष्ट म्हणजे बिझनेस करायचं हे तर पहिल्यापासून डोक्यात होतं. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण की लहानपणापासून घरची परिस्थिती अशी असल्यामुळं एक गोष्ट माहिती होती, जर फायनान्शियल फ्रीडम पाहिजे किंवा मनसोक्त जर जागायचं तर धंदा करायला लागेल. त्यामुळे कसं एका सेक्टरमध्ये आलं की थोडंसं बोर व्हायचं. 1-1.5 वर्ष 2 वर्ष काम केलं की नको वाटायला लागायचं. काय रोज सकाळी तेच 7ला उठून जा, परत घरी या 4 वाजता, परत सेकंड शिफ्ट असेल तर 4 वाजता जा, रात्री 12 वाजता रूमवरती या. तेच एक नवीन काही घडत नव्हतं. असं एक सर्टन टाइम नंतर तर तुम्ही ते एक रुटीनला बोर व्हायला जायचो, तुम्ही कंपनी सोडून द्यायचो. ठीक आहे, नवीन ऑपॉर्च्युनिटी बघायचो. कुठली कंपनी भेटली नाही आता आपण इथे स्टेबल राहू शकतो, इथे आपण आता काम करू शकतो? नाही, ARI मध्ये माझं तसं झालं होतं. त्यावेळेला मी विचार केला होता, ज्यावेळेला मी ARI मध्ये काम करत होतो 18-19च्या दरम्यान, त्यावेळेला मी हा विचार केला होता की नाही आता मी ह्या सेक्टरात लाईफ टाईम कंटिन्यू करेल. ओके, पण त्यावेळेला कसं झालं की ठीक आहे बाबा, ARI मध्ये माझं जे पॅकेज होतं त्याच्यापेक्षा चांगलं पॅकेज मला दुसऱ्या कंपनीने ऑफर केलं.
तर मग ठीक आहे म्हटलं, सेम काम इथेही करायचंय तिथेही करायचं, मग ते 2 पैसे जास्त देतात तर त्यांच्यासोबत करायला काय वाईट आहे. कारण त्यामुळे मग म्हटलं ते सोडायचं, असा निर्णय झाला. आता आपल्याला व्यवसाय करायचा आहे, या हेतून पावलं जर व्यवसाय करायचं म्हणलं तर आता बऱ्यापैकी सगळी महागाई वाढली आहे खूप सारी. उगाच काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे फक्त डोक्यामध्ये व्यवसाय पाहिजे अशातला भाग नसतो, तरी पैसाही लागतो. बरोबर. आपण व्यवसाय केला पाहिजे हे कधी सुचलं की नाही आपण आता व्यवसाय करू, आपल्याकडे तेवढं पैसा आहे वगैरे? नाही, असं ठरवून काही झालं नाही की हा बाबा की आपल्याला पुण्यात यायचं त्यानंतर एवढं वर्षांनी व्यवसाय करायचा. असं गोष्टी कसं आहे ना घडत गेल्या आणि त्याला फक्त मी प्रतिसाद देत गेलो की बाबा ठीक आहे. आपण जे म्हणतो ना की म्हणजे हे असं असतं की बाबा गोष्टी जर एखाद्या घडतायत, आपण जे म्हणतो ना जे चांगलं होतं ते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नेहमी. जे घडतंय त्याला तुम्ही घडून द्या, त्याला तुम्ही त्रास देऊ नका, ते तुम्हाला त्रास नाही देणार. हे असं घडत गेलं आणि मग व्यवसायाकडे आलो हळूहळू. कुठल्या कंपनीमध्ये आता देखील तुम्ही जॉब करताय? बरोबर. तर ती कंपनी कशी भेटली आणि त्याच्यामध्ये काय रोल होता किंवा काय रोल आहे आता देखील? नाही, आता मी तिथे मॅनेजर लेवलला आहे. ओके, बिझनेस मॅनेजर आहे मी तिथे. ती 2020 मध्ये मला मिळाली कंपनी. एका मित्राने असंच रेफर केलेलं, कारण ज्यावेळेला ERIचा जॉब सोडला आणि रिसेशनमध्ये की मला जॉब मिळाला नाही, ज्या कंपनीने मला घेणार होते ओके त्या कंपनीने मला होल्ड केलं, माझं जॉईनिंग होल्ड केलं. तर मधल्या स्पेसमध्ये काय करायचं बाबा, तर ठीक आहे थोडे दिवस, कारण कसं असतं तुम्ही आत्ता जॉब करताय तर सेव्हिंग असतात तुमच्याकडे, कुठल्याही माणसाकडे सेव्हिंग असतात. 1-2 महिने सेव्हिंग होत्या, तोपर्यंत काही जाणवलं नाही. जसं जसं सेव्हिंग संपायला लागल्या की मग जाणवायला लागलं यार नाही आता काहीतरी चुकीचं घडतंय, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. असं करत करत मग एका मित्राच्या रेफरन्सने आलो आणि त्यावेळेला मेकॅनिकलमध्ये काही चांगले जॉब नव्हते, कारण रिसेशन एवढं मोठं होतं 2019चं. तर ठीक आहे बाबा म्हटलं आता, आणि त्यावेळेला असं काही विचार करून नव्हता घेतला की बाबा ही कंपनीच मी कंटिन्यू करेल. जस्ट ठीक आहे आपल्याला गुजारा करायचा आहे बाबा, दिवस ढकलायचे ह्या हेतून तिथं गेलो, जॉब करायचा म्हटलं, जॉईन झालो. नंतर हळूहळू काम आवडायला लागलं, बाकीच्या गोष्टी होत गेल्या, सॅलरी इन्क्रीमेंट चांगले होत गेले. ठीक आहे मग कंटिन्यू राहूयात म्हटलं इथे. आणि कसं असतं की काही गोष्टी तुम्हाला आहे ना अटॅचमेंट करतात. म्हणजे आजही मला खूप चांगल्या चांगल्या ऑफर येतात, मी नाही जात. त्याच्यामागे काही रिझन आहेत की जसं त्यावेळेला मला कोणी जॉब द्यायला रेडी नव्हतं, त्यावेळेला मला सरांनी तिथे जॉब दिला. एक इमोशनल अटॅचमेंट असते तुमची एखाद्या कामासोबत. तर मग आज कसं आहे की ह्याला पैसा मॅटर नाही करत. ठीक आहे इथे मला जी सॅलरी आहे त्याच्यापेक्षा चांगली सॅलरी देतात, हार्डली 5-10 हजार रुपये वाढवून देतात. पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत इथं मला जे शिकायला मिळते आजपर्यंत, त्या भरपूर गोष्टी नाही भेटणार बाहेर असं मला वाटतं. मी नाही सोडत जॉब. ठीक आहे, शिक्षण कंप्लीट केलं, नंतर पुण्यात आला, जॉब केलं, हे भाग वेगळा राहिला. पण व्यवसायाची जर्नी कशी सुरू झाली आहे, त्याच्या मागची काय स्टोरी आहे? व्यवसाय म्हणजे असंच, माझा एक मित्र होता, त्याचा कॅफे होता. तर ते जवळपास वर्षभर कॅफे चालवत होते. ते 2 जण लोक पार्टनर होती. तर त्यांनी बंद करायचा डिसिजन घेतला, कारण त्यांना त्यावेळेला जमत नव्हतं आणि व्यवसाय करायचा हे तर पहिल्यापासून डोक्यात होतं. मग एक बनाया सेटअप होता आणि कमी पैशात मिळत होता पहिली गोष्ट म्हणजे. तर मग त्या कॅफेला आम्ही त्यांच्याकडनं आधी चालवायला घेतलं की ठीक आहे बाबा तुम्ही आहे असं दुसऱ्या कुणाला विकण्यापेक्षा किंवा तुम्ही लॉस घेण्यापेक्षा तुम्ही आम्हाला द्या, आम्ही चालवतो. मग हळूहळू टीम उभा राहिली, मग पुढचा प्रवास चालू झाला. आपण यानंतर जर पाहिलं तर आता एक तुम्ही ब्रँड उभा केलाय, म्हणजे काही आउटलेट देखील आता मार्केटमध्ये आहेत किंवा तुम्ही नाही अपकमिंग अजून म्हणजे अजून ओपन झाले, फक्त सगळं झाले बाकी आता लोकांच्या समोर यायचे राहिले ते देखील. बरोबर. आउटलेट म्हणजे आता आपल्याला कॉफीचाच व्यवसाय करायचा आहे, या हेतून कशा म्हणजे काय आपण हा व्यवसाय केला पाहिजे, याच्या मागची काय स्टोरी आहे? नाही त्याच्या मागे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर एक हाय मार्जिन वाला बिझनेस आहे तो. ओके, म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही कॅफे चालवत होतो आम्ही 20 रुपयांना कॉफी विकायचो. 2 रुपयांची कॉफीची पुडी आणायचो, त्याच्यात दूध टाकायचं, साखर टाकायचं, मॅक्सिमम खर्च 5 रुपये यायचा, 5 ते 7 रुपये. ती कॉफी 20 रुपयांना विकली जायची. त्यावेळेला तिथं फक्त कॉफीच नव्हतं विकत, त्यासोबत पिझ्झा, बर्गर, बाकीच्या गोष्टी. त्यावेळेला आमचे जवळपास 260च्या आसपास मेनू पोहोचले होते. म्हणजे तिथं जर म्हटलं तर एक एक्सपिरियन्स बेस होता आणि शिकायला भरपूर काही मिळालं तिथे. कुठल्या याच्यामध्ये फूडमध्ये काय मार्जिन आहे, कसं काम केलं जातं, काय असतं, तर तो एक सराव म्हणता येईल आपल्याला. तसं झालं तिथे आमच्यासोबत. कॉफीचा सुरू त्याची स्टार्टिंग काय, त्याची जर्नी काय कॉफीची? मग आपण आता कॉफीचा व्यवसाय केला पाहिजे
किंवा आपण चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आलं पाहिजे, आपण परत आपल्या आउटलेट देऊ अजून नाही, ते आपण पुढचा प्रश्न येईलच, पण त्याची जर्नी कशी चालू झाली यामागचं काय? नाही, ज्या वेळेला आता ते आउटलेट आम्हाला बंद करण्याची वेळ आली, म्हणजे आता ते आउटलेट पण बंद का करावं लागलं की माझ्या पार्टनरचा मेडिकल इश्यू होता. तर बाकी व्यवसाय चालू होता तिकडे? हा बरोबर, म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार, ज्या वेळेला आम्ही ते काउंटर घेतलं ना त्यावेळेला आम्ही 500 रुपयांवरती ते काउंटर घेतलं होतं. म्हणजे त्यांचा डेली सेल जो होता काउंट तो 500 रुपयांचा होता. आणि 1.5 महिन्यामध्ये आम्ही त्याला 15,000 रुपये नेलं. डेलीचा विषय, डेली सेल जो आहे तो 15,000 रुपयांवरती नेला. आता ज्या वेळेला तुम्ही कसं असतं फूडमध्ये काम करताय, लोक तुम्हाला भरपूर पैसे द्यायला तयार आहेत तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे फूडची क्वालिटी. दुसरी गोष्ट हायजीन, तुम्हाला ती स्वच्छता ठेवता आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं ते ग्राहकांबरोबर तुम्हाला एक संबंध बनवणं जे असतं, रिलेशन, ते बनवता आले पाहिजे तुम्हाला. ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करत जाता तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली सेल वाढत जातो. की म्हणजे आता जसं की तुम्हाला एखाद्या ठिकाणी काही खायला आवडत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही मला ते सांगणार की तिथे हे खूप छान मिळतं. माउथ टू माउथ जी पब्लिसिटी असते ती हळूहळू होत गेली आमची, की नाही यांच्याकडे चांगली कॉफी मिळते, चांगलं फूड मिळतं, बाकीच्या गोष्टी पण चांगल्या आहेत त्यांच्या. हळूहळू आमची पब्लिसिटी होत गेली. आणि त्याचा प्लस पॉईंट हा होता की ते IT पार्कच्या खाली होतं, जे तिथे बनाया क्राऊड होता. फक्त आम्हाला तिथे काय करायचं होतं, चांगली क्वालिटी, चांगली सर्व्हिस, आणि त्या लोकांचं कसं असतं फास्टमध्ये पाहिजे असतं. तर मग त्या हिशोबाने आम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या. म्हणजे ते आपण बोलतो ना, प्लॅनिंग पेक्षा एक्झिक्युशन जे ते महत्वाचं असतं. आणि त्या लोकांना, माझ्या आधी जे माझे मित्र चालवत होते कॅफे, त्यांना ते एक्झिक्युशन जमत नव्हतं. बाकी बिझनेस त्यांनी खूप चांगला बनवला असता, असं नाही की आम्ही काहीतरी युनिक केलं, पण त्यांनी जर ते एक्झिक्युशन केलं असतं, बाकीच्या गोष्टी केल्या असत्या तर ते. आणि दुसरी गोष्ट कशी असती की बाबा एक दुकानाचा टाइम ठरलाय तुमचा, जसं की आता कॅफे असेल तर त्याचा नियम होता की सकाळी 7ला दुकान उघडलं पाहिजे. तुमच्याकडे धंदा असो नसो, गिऱ्हाईक येऊ नाही येऊ, तुमचं जर ठरलंय ना सकाळी 7ला उघडतं तर सकाळी 7ला. हळूहळू ते लोकांना ऑटोमॅटिक माहिती होत जातं की नाही, हे दुकान सकाळी 7ला उघडतं, रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं. लोक त्यावेळेत येतात. जसं की आता तुम्ही पुण्यात बघाल 1 ते 4 बंद असतं. लोकांना माहिती झालंय. लोक तुम्ही जर ती क्वालिटी, ती सर्व्हिस तुम्ही देताय ना, तर लोक तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऍडजस्ट स्वतःला तयार करतात. म्हणून तर पुणे 1 ते 4 बंद असतं. यानंतर एक प्रश्न असा आहे की मग आपण ती कॉफीची तुम्ही जर्नी सांगितलं नाही अजून मला फरक. मग ज्या वेळेला की हे झालं, हे आउटलेट आम्हाला बंद करण्याची वेळ आली, मी असं एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पित होतो. आणि तोपर्यंत मी कधी प्रीमियमची कॉफी पिलोच नव्हतो. म्हणजे जरी पिलोय तरी बाबा एक शो अप करण्यासाठी की मी जातो एखाद्या मोठ्या ब्रँडमध्ये, लोकांना दाखवायचं. तर त्यावेळेला मी पिलो, म्हटलं यार हे इझी आहे. मग त्या मुलाशी बोललो तिथे काम करणाऱ्या, म्हटलं हे प्रोसेस कसं काम करतं, काय असतं, कसं असतं, याला साधारणपणे किती लोकांची गरज पडते. कारण आमच्या कॅफेमध्ये त्यावेळेला माझ्याकडे 8 लोकांची टीम होती. आणि जेवढे जास्त लोक होतात तेवढं तुम्हाला ते हँडल करणं पण अवघड जातं. कारण तेवढ्या लोकांना तुम्हाला सुट्ट्या द्यायच्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या. मग मला तिथे कळालं की नाही बाबा, हे जे मॉडेल आहे ते कमी लोकांमध्ये काम करतं, ह्याला खर्चही बजेटमध्ये आहे आपल्या. आणि एका स्पेसिफिक प्रोडक्टला ज्यावेळेस तुम्ही काम करता ना, तर त्यावेळेला थोडा रिसर्च चालू केला. तर मग कळालं की नाही, हे जास्त कन्व्हिनियंट आहे लोकांसाठी आणि ह्याचे ग्रो होण्याचे चान्सेस जास्त आहे ॲज कम्पेअर टू एक कॅफे. मग हळूहळू मी रिसर्च करायला चालू केलं की कॉफी काय असते, कशी बनते, काय होतं. मग त्याच्याबद्दल नॉलेज घ्यायला चालू केलं. मला पहिलं आमचं आउटलेट ज्यावेळेस बंद केलं, कॅफे चार्जिंग पॉईंट, त्याच्यापासून एव्हरीथिंग इज कॉफीला चालू करायला मला 1.5 वर्षाचा टाइम लागला. हा कालावधी फक्त रिसर्चसाठी गेला की काय? नाही, ह्याच्या 2-3 गोष्टी गेल्या. पहिली गोष्ट तर रिसर्च गेला पूर्ण, कारण ह्या फील्डबद्दल तर मलाच काही नॉलेज नव्हतं. ओके. आणि पहिला म्हणजे एक ट्रस्ट आहे की बाबा मला जर सगळं काही येतंय तर मी पुढे करू शकतो. कारण आता माझ्याकडे जर एखादा कामगार आहे, ओके, तो मला जे सांगतोय तेच मला ऐकायला लागतं. जर मला काही येत नसेल तर, आणि उद्या तो सोडून गेला तर मी काय करणार. त्यासाठी आधी आपण सगळं नॉलेज घेऊ, आपण सगळं शिकूयात म्हटलं, आणि देन पुढे जाऊयात. असं हळूहळू कॉफीबद्दल पहिले रिसर्च चालू केला. म्हणजे ह्या लेवलपासून की कॉफी कुठे बनते, कसं होतं, काय होतं, हळूहळू त्याबद्दल काम चालू झालं. आणि मग फायनल लेवल की बाबा एक सर्टन लेवल आली की आपण आउटलेट चालू करू शकतो.
म्हणजे माझ्याकडे घरी जर तुम्ही बघाल ना, जवळपास 130 प्रकारच्या कॉफी त्यावेळेला कलेक्शन होतं माझ्याकडे आज पण चांगलं कॉफींचं कलेक्शन आहे घरी. आणि आज पण मी खूप सारे आउटलेट व्हिजिट करतो, जरी माझं स्वतःचं आउटलेट असेल. मार्केटमध्ये काय नवीन आलंय, काय कसं आहे. आणि कॉफीचा पहिल्यापासून शौकीन होतोच मी, की चहापेक्षा मी कॉफी कधीही प्रेफर करायचो. असं. किती प्रकारच्या कॉफी आपल्याकडे आता आपल्याकडे 98 प्रकारच्या कॉफी टोटल. काय की अलीकडे जर पाहिलं तर चांगली चांगली मोठी मोठी ब्रँड आहेत. तर ती ब्रँड असताना देखील आपल्याला IT, तुम्ही आता जे शॉप टाकलंय किंवा जिकडे तुमचं मोडेल उभा केलंय, बरोबर, सगळं IT एरिया आहे. बरोबर. ते आपल्यालाच का स्वीकारतील असं कधी मनामध्ये विचार आला का? कारण आपला कॅफे स्वीकारला होता, तो भाग वेगळा झाला, तो बिझनेस तो वेगळा होता, बरोबर, आणि हा वेगळा आहे. असं मनामध्ये विचार आला? कसं आहे माहितीये का, की हे बघा, चायना मोबाईल 500 रुपयांमध्ये मिळतो, तिथेच 1.5 लाख रुपयांना तुमचा आयफोन मिळतो. तुम्ही तुमचं युनिक काय देणार? मी तुम्हाला जसं सुरुवातीला म्हटलं तसं, तुम्ही लोकांना ती क्वालिटी द्या, ती सर्व्हिस द्या, लोक तुम्हाला पैसे द्यायला रेडी आहेत. कारण फोनचं बेसिक काम काय, की बाबा फोन लावणे, मेसेज येणे जाणे, ईमेल वगैरे, तुमचं सोशल मीडिया छोटं मोठं, हे आता युजली कुठल्याही फोनमध्ये होऊन जातं. पण आता एक ऍपलच घ्यायचं, त्याच्या मागे काही कारण असतात. आयफोनच पाहिजे मला, त्याच्या मागे कारण आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर फोनचा 80% युटिलायझेशन होत पण नाही. फोनचं महत्वाचं काम काय, की फोन लावणे, मेसेज येणे जाणे, ईमेल वगैरे, त्या तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. 10 ते 15 ऍक्टिव्हिटी, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करत नाही फोनमध्ये, तरी तुम्हाला ते घ्यायला लागतं. मग त्यावेळेला मी हा विचार केला होता, की बाबा 1.5 लाखाचा जर फोन घ्यायला लोक रेडी आहेत, किंवा मी स्वतः 350-400 रुपयांची कॉफी पितोय, याचा अर्थ लोक पैसे द्यायला रेडी आहेत. मग लोकांना काय पाहिजे, की त्या क्वालिटीची सर्व्हिस, क्वालिटी, त्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. ठीक आहे. त्या पद्धतीने आम्ही काय केलं, सगळ्यात मोठा मेनूमध्ये एक चेंज केला मी, की बाकीच्या लोकांचं मी बघितलं की ते ऍक्च्युली कॉफी विकतच नव्हते. ते काय करतात, की तुम्ही जर कधी गेलात तर आईस टाकतात भरपूर सारा, त्याच्यामध्ये फ्रॅपे पावडर टाकतात, ओके, आणि कॉफीच्या ऐवजी ते कॉफी पावडर टाकतात, जी इन्स्टंट कॉफी बोलली जाते. ओके, त्याला आम्ही चेंज केलं, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केले. मग एक्सपेरिमेंट करून आम्ही ऍक्च्युअल कॉफी कशामध्ये हे होऊ शकतं, मग आम्हाला ती प्रॉपर आईस्क्रीम मध्येच हे झालं, ती टेस्ट आवडली. आणि देन आम्ही मग त्याच्यामध्ये जे स्वतःचे मेनू आहेत ते स्वतः डिझाईन केले. म्हणजे असं कुणाकडनं हे नाही केलं, माझं मेनू स्वतः मी डिझाईन केलंय, ब्रँड मी स्वतः डिझाईन केलंय. म्हणजे मी आता इथे जरी बसलोय तर आउटलेटमध्ये किती मटेरियल आहे आणि तो मुलगा किती दिवस काम करू शकतो हे तुम्हाला मी इथे बसून सांगू शकतो, आणि त्याला कुठल्या मटेरियलची कधी गरज पडणार आहे. सगळ्या स्टडी अनुभवातून आलं. हा, अनुभव मला. खूप साऱ्या कॉफीज आता खूप महाग आहेत, म्हणजे तर तुमची प्राइस लिस्ट कशी आहे काय? नाही, आपली 59 रुपयांपासून कॉफी सुरुवात होते आणि 199 रुपयांना टॉप एंडची जी कॉफी आहे ती जाते. जर तसं पाहिलं तर चांगल्या पद्धतीने व्यवसाय आहे तो. आता मग आउटलेट दिले पाहिजेत आपण, या हिशोबाने प्रयत्न तुम्ही केलेत किंवा की आउटलेट गेले देखील, त्याची प्रोसेस काय होती? म्हणजे आपण आपला ब्रँड हा लोक स्वीकारतील ॲज अ आपण फक्त आपण स्वतःच आउटलेट प्रोसेस करतोय किंवा ते चालवतोय तो भाग वेगळा राहिला, पण लोक सुद्धा आपला आउटलेट घेतील याच्या मागचं काय विश्वास होता की काय मार्केटिंग होती? नाही, म्हणजे असं कधी तुम्हाला जसं म्हटलं मी तसं की हे नाही केलं, की कधी असं ठरवून नाही उतरलं की बाबा आम्हाला एवढ्या ब्रँचेस करायच्या आहेत किंवा मार्केटिंग करायची आणि मग हे एवढं एवढं असं टार्गेट नाही. बस एक मनात धारणा होती की पहिल्यापासून, आता सेल्समध्ये आल्यापासून, की ही गोष्ट तर शिकलो होतो की तुम्ही लोकांना एकदा जे आहे जे प्रीमियम लेवलला देताय तुम्ही, ओके, आणि लोकांना कमी पैशांमध्ये खूप चांगली सर्व्हिस देताय, प्रीमियम ज्याला बोलतो आपण, ती जर तुम्हाला देता आली तर लोक ऑटोमॅटिक तुम्हाला स्वीकारतात, काही गरज नाही. आणि फ्रँचायझी वगैरे द्यायचे असं काही मनात धरलंच नव्हतं की आपण पैसे कमवणं, की आपल्याला एक धंदा टाकायचा आहे, पैसे कमवणं. फ्रँचायझी वगैरे त्यावेळेला तर एवढं काही माहिती पण नव्हतं कसं असतं काय असतं. हळूहळू मार्केटला बघून आम्ही शिकलो लोकांना. आता कसं मॉडेल आहे तुमचं मग फ्रँचायझी? फ्रँचायझीमध्ये आपण 2 टाईपमध्ये काम करतो. एक फ्रँचायझी ओन बाय रन बाय फ्रँचायझी, ओके. दुसरा आहे ओन बाय फ्रँचायझी रन बाय कंपनी, ओके. थोडंसं विस्ताराने सांगा म्हणजे मला पण कळेल. हा, आणि आता जसं की ओन बाय फ्रँचायझी आणि रन बाय फ्रँचायझी मध्ये कसं असतं की तुम्ही फ्रँचायझी घेताय, बट तुम्ही त्याचं ऑपरेशन वगैरे जे आहे, तुम्हाला लागणारं मटेरियल, ट्रेनिंग वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो, पण तिथे कंट्रोल जो असतो तो 100% तुमचा असतो, ओके.
आणि ओन बाय फ्रँचायझी रन बाय कंपनीमध्ये कसं असतं की तुम्ही ओन करता फक्त, बट त्याचं ऑपरेशन मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः करतो. मग त्यामध्ये आपण प्रॉफिट शेअरिंग घेतो तुमच्यामध्ये. तुम्ही फक्त जस्ट एक इन्व्हेस्ट करायचं आणि तुम्ही प्रॉफिट एन्जॉय करायचं बस. तरी साधारण जर पाहिलं तर कसा नफा राहतो याच्यामध्ये, असं काही सांगू शकता? म्हणजे कॅमेरा चालू आहे तरी पण नाही सांगू शकतो ना. आता तुम्ही जर ग्रॉस मार्जिनला जाल तर तुम्हाला 70 ते 75% तुम्हाला ग्रॉस मार्जिन जातं याच्यामध्ये. आता हे जस्ट मी कॉफी बद्दल सांगितलं ग्रॉस मार्जिन. मग ज्यावेळेला तुमची ऑपरेशन कॉस्ट, मॅन पॉवर, इलेक्ट्रिसिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जाऊ, एक ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला मंथली 30% to 25% राहतात, जे तुमचं नेट प्रॉफिट असतं, जे तुम्ही घरी घेऊन जाता. बरं, याच्यामध्ये म्हणजे जर 25 ते 30 पर्यंतच आहे. हो, म्हणजे आता जसं की तुम्ही जर 2 लाख रुपयांचा मंथली सेल करताय तर तुम्ही 60,000 रुपये महिन्याला घरी घेऊन जाणार. कमीत कमी तुमचं एवढं असणार, 60 ते 55,000 रुपये तुम्हाला महिन्याचा नेट प्रॉफिट असणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की पहिले ज्या बिझनेसमधनं शिकलो होतो की तिथे स्वतः ऑपरेशन सगळे मी बघायचो, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी बघायचो. मग त्यावेळेला ज्यावेळेला रिसर्च करत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की बाकीच्या लोकांचे जे आउटलेट आहेत किंवा त्यांचे ओनरच माहिती नाही आहेत किंवा ओनर कधी येत पण नाही, आले तरी महिन्यातनं येतात, आठवड्यातनं येतात, 1-1.5 तास बसतात, निघून जातात. म्हटलं अरे हे सिस्टम भारी आहे. म्हटलं हे ते जास्त बेस्ट वाटलं की मालकाला काम करायची गरजच नाही ना. त्यांनी जर एक सिस्टम एस्टॅब्लिश केलं चांगल्या प्रकारचं, चांगली लोक हायर केली, चांगली एक टीम बनवली, तर त्याला येण्याची गरजच नाहीये. म्हटलं आपण मग चुकीचं करत होतो काहीतरी. मग त्यांच्याकडनं हळूहळू त्यांचं बघून, बाकीच्या लोकांचे ज्यांचे बिझनेस आहेत मित्रांचे, त्यांना विचारून हे कसं काम करतं, हे कसं असतं, काय मॉड्यूल आहे, असं हळूहळू शिकत गेलो त्यांच्याकडनं. मग त्यांनी सांगितलं. मग आता मी जे मॉड्यूल उभं केलं ते ऑटोमेटेड मोडवरतीच. ते हा निर्णय डे 1ला होता माझा की जे मॉड्यूल मी उभा करणार ते ऑटोमेटेड मोडला उभा करणार मी. की मी असलो मी नसलो तरी माझा धंदा चालू राहील. मी कुठेही असू त्या जगाच्या पाठीवरती, तिथं माझा बिझनेस चालू आहे. आपल्या कॉफीचं एव्हरीथिंग इज कॉफी असं एक नाव देणं, असं ही कल्पना काय? आता कसं असतं, नावामध्ये 2-3 गोष्टी असतात. एक तर ज्या वेळेला नवीन स्टार्टिंगला मी बिझनेस शिकत होतो त्यावेळेला 2-3 गोष्टी लक्षात आल्या होत्या. आता ह्याच्यासोबत ब्रँड स्टडी चालूच असायचं नेहमी, कारण मला बिझनेस पहिल्यापासून करायचं होतं. तर मी बघायचो जे डॉक्युमेंटरी युट्यूबला वगैरे असतात, तर त्या बघायचो की ब्रँड कसे उभे होतात, ते असे नावं का देतात. जसं की झोमॅटो तुम्ही म्हणाल किंवा अजून भरपूर सारे नायकी वगैरे असे ब्रँड आहेत, असे नावं का देतात. हे नावं अशी आहेत ना की तुम्ही एकदा जर लक्षात सांगितलं तुम्हाला तर ते तुमच्या लक्षात राहतील. तर मग त्यावेळेला हे डोक्यात होतं की ज्यावेळेला पहिलं आम्ही नाव दिलं कॅफे चार्जिंग पॉईंट, की नाव द्यायचंय तर असं द्यायचं की जे डेली रुटीन मध्ये माणसाच्या किंवा इझी लक्षात राहिलं पाहिजे. चार्जर तर तुम्ही रोजच वापरता, चार्जिंग दिवसभरात ना 1-2 वेळा होतच तुमचं. तर त्यावेळेला तसं ठरलं. मग कॉफीला द्यायचे तर आपण, मग त्यावेळेला असं एक मनात विचार आला की आपण काय करतोय, तर आपण सगळे कॉफीच विकतोय. कॉफी सोडून आपल्याकडे बाकी काहीच नाहीये. मग आपल्यासाठी काय झालं, कॉफीच सगळं काही आहे. ठीक आहे, एव्हरीथिंग इज कॉफी असं नाव द्यायचं ठरलं. जे असं इझी पण होतं आणि त्याच्या मागे रिझन पण असावं काहीतरी असं. सर, तुमच्या खूप चांगल्या पद्धतीनं जर आता पाहिलं तर टेस्ट आहे, तुम्ही एवढ्या 1 वर्षापासून तुम्ही ते प्रोसेसमध्ये आहे किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला वर्क करत तुमचं आउटलेट. तुम्ही नंतर आता खूप साऱ्या लोकांनी तिथे येऊनच तुमच्या फ्रँचायझी घेण्याचं ठरवलं किंवा त्या घेत आहेत लोक. बरोबर. तर ते कशा पद्धतीनं मॉडेल आहे? म्हणजे आपण जर एखाद्या तरुणांना जर फ्रँचायझी घ्यायचं असेल तर त्याचं कसं असेल किंवा काय? घ्यायची असेल तर डायरेक्टली संपर्क करू शकतात ते. बरं, ओके. त्याच्यामध्ये आपण एक ब्रँड फी घेतो सर्टन. त्यानंतर ते कुठल्या मॉडेलमध्ये जाणार आहे ते जास्त महत्त्वाचं मॅटर करतं. पण आता कसं होतं की ज्यावेळेला आम्ही ब्रँड स्टार्ट केला, ओके, त्यावेळेला 198 लोकांच्या माझ्याकडे इन्क्वायरी होत्या. ओके, त्यावेळेला मी काहीतरी शिकत होतो. ओके, आणि मग ते शिकत असताना आम्ही त्यावेळेला थांबवल्या फ्रँचायझी. त्यावेळेला असं काही विचारच नव्हतं, तुम्हाला जसं म्हटलं मी तसं. तर आता आपण सुरुवात केली आहे. तर फ्रँचायझी घेणारा पण 2-3 गोष्टी आमचा क्रायटेरिया असतो. जसं की तो व्यक्ती कोण आहे. ओके, सगळ्यात पहिले आम्ही तर हे तपासतो की तो जेन्युइनली काम करेल का, लोकेशन जेन्युइन आहे का त्यांचं जिथं ते फ्रँचायझी घ्यायचं म्हणतायत. ओके, आणि देन मग आम्ही फ्रँचायझी देतो. म्हणजे फ्रँचायझी द्यायची आहे बाबा बाकीच्या लोकांसारखं की हां ठीक आहे फ्रँचायझी द्यायची आहे, ब्रँड फी कमवायची,
आणि नंतर काही घेणं देणं नाही. आपण असं नाही करत. जसं की आता मागे माझ्याकडे 1-2 इन्क्वायरी आल्या होत्या, त्या वाघोलीसाठी होत्या. तर मी त्यांना स्वतः सजेस्ट केलं, नाही तुम्ही वाघोलीला नका जाऊ, तुम्ही त्याऐवजी तुम्ही विमाननगरला बघा किंवा कल्याणनगरला बघा किंवा तुम्ही DY पाटील असेल आपल्या इथं लोहगावमध्ये, तुम्ही अशा एरियामध्ये जा. की माझं फक्त बिझनेस करणं किंवा फ्रँचाइज विकणं, पैसा कमवणं हा मोटिव्ह नाहीच आहे. की बाबा माझ्यासोबत जे तरुण आहेत, माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, की तुम्ही जर 100 वर्षाच्या तरुण आपलं सॉरी जास्त झालं, तुम्ही जर 60 वर्षांच्या आजोबांसोबत बसलायत आणि ते तुम्हाला त्यांचा अनुभव सांगतायत, तर तुमचं वय 60 होतं. पण तुम्ही त्या अनुभवाला व्यवस्थित घेतलं पाहिजे, तुम्ही त्या अनुभवाला व्यवस्थित शिकलं पाहिजे ते काय सांगतायत. कारण माझं तेच म्हणणं आहे की ज्या चुका मी केल्या किंवा जो वेळ माझा 1.5 वर्ष गेलाय शिकण्यामध्ये, तुम्ही ते कट करा. ओके, आणि थोडंसं ठीक आहे आम्ही सांगतोय म्हणून त्या गोष्टींनी थोडं हे करा तुम्ही. कारण एंड ऑफ द डे ब्रँड आणि नाव तर माझंच आहे. धंदा जरी तुम्ही करत असले तर नाव आणि ब्रँड तर माझंच आहे. तर ह्या गोष्टी आपण क्रायटेरिया बघून देतो आपण. जर आता बऱ्यापैकी पाहिलं तर खूप साऱ्या फ्रँचायझी बंद पडत आहेत, त्याची कारण काय वाटतायत? मग आता तुम्ही फ्रँचायझी मॉडेलमध्ये येत आहेत किंवा आलाय म्हणून विचारला हा प्रश्न. नाही, मग तुम्हाला हेच म्हटलं ना मी, काय होतं की एका लेवलला पोहोचतात, 10-15 फ्रँचायझी होतात, नंतर एक मॅनेजमेंटची याची टीम ठेवतात मार्केटिंगची, देन ठीक आहे त्यांना कॉल येतात, लीड जनरेशन होतं, लोकही भुरतात त्या मार्केटिंगला आणि म्हणतात ठीक आहे बाबा फ्रँचायझी घेत आहे. पण जो ॲक्च्युअलमध्ये धंदा करणारा माणूस असतो, ज्या तो फ्रँचायझी देणारा ब्रँड ओनर आहे, तुम्ही किती ब्रँड ओनर तिथे स्वतः जाऊन सर्वे करतात. मी असं नाही म्हणत की तुम्ही महिना जाऊन तिथे सर्वे करा, त्यांच्या मागे काम, पण एकदा स्वतः तुम्ही जाऊन तर ते लोकेशन नजरे घाला, तुमची टीम जरी तिथे असेल एकदा. कारण अनुभव तुम्ही पैशांनी विकत नाही घेऊ शकत, तो तुम्हाला कामातनच मिळतो. आणि अनुभवासाठी तुम्हाला वेळ तर द्यावाच लागतो, कष्ट करायला लागतो. जो अनुभव माझ्याकडे आहे तो माझ्या टीमकडे नाही येत. हळूहळू येतील, तेही लोकांना येतील, मी म्हणत नाही, पण शेवटी त्यांच्या अनुभवात आणि माझ्या अनुभवात 1.5 वर्षाचा गॅप तर असेलच. ह्या फ्रँचायझी बंद पडण्याचं कारणच ते आहे ना, की लोकेशन व्यवस्थित बघितलं जात नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात, तिथे धंदा होईल नाही होईल. काय असतं, तुम्ही आजपर्यंत बघा ना, मॅकडॉनल्ड्स कुठली फ्रँचायझी बंद पडली, KFC कुठली फ्रँचायझी बंद पडली, डॉमिनोज कुठली फ्रँचायझी बंद पडली, का नाही पडत ह्या फ्रँचायझीज बंद? त्याच्यामागे ही कारणं आहेत ना. ज्यावेळेला तुम्ही एखादा बिझनेस चालू करताय त्यावेळेला त्याचे काही पॅरामीटर असतात, की जसं की मी आता जर डॉमिनोज घेतलं आणि माझ्या गावाकडे टाकलं एखाद्या वाडीमध्ये किंवा थोडंसं, ठीक आहे नाही चालणार, कारण मला माहिती आहे तिथे 150 रुपयांचं लोक पिझ्झा कोण खाणार, 200 रुपयांचा पिझ्झा कोण खाणार, ती लोक नाही खाऊ शकत, त्यांचं रुटीन नाही येते. ह्या गोष्टी महत्वाच्या असतात की तुम्ही, ठीक आहे म्हणजे जो कोणी व्यक्ती फ्रँचायझी घेणार आहे, माझं तर मत आहे की त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपण एखाद्या ब्रँडची जर फ्रँचायझी घेतोय तर आपण स्वतः त्या लोकेशनला सर्वे करावा, त्या लोकेशनमध्ये काय फुटफॉल आहे काय नाही स्वतः वेळ द्यावा. कारण फ्रँचायझी कडे बघण्याचा ह्याच्यात आणि सगळ्यात महत्वाची चूक अशी आहे, फ्रँचायझी घेणाऱ्याची खूप मोठी चूक आहे. मी स्पष्ट बोलतो तुम्हाला का, त्याच्या मागचं कारण आहे की त्याच्या डोक्यात एक तर ब्रँडवाल्यांनी काय भुरळं घातली एखाद्या ब्रँडने, तुम्ही फ्रँचायझी का घेता, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा, आपण इथं येऊ म्हणजे ह्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही फ्रँचायझी का घ्यावी, त्याच्या मागच्या 2-3 कारणं असतात. एक तर पहिली गोष्ट तुम्हाला आयता सेटअप मिळतो, दुसरी गोष्ट तो जो ब्रँड आहे तो इस्टॅब्लिश झालेला असतो, मार्केटला नाव असतं त्याचं, आणि तिसरी गोष्ट तुम्हाला हे जे कष्ट असतात जे सुरुवातीला, म्हणजे पहिल्या दिवशी मी अपेक्षा केली होती की माझा 5,000 रुपयांचा धंदा होईल, त्या दिवशी मी 500 रुपयांचा धंदा करून घरी गेलो. मग हे तर मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. हा जो त्रास आहे, ही जी जर्नी आहे तुम्हाला, हे टाळण्यासाठी तुम्ही फ्रँचायझी घेता की तुम्हाला जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे तो 18 महिने 12 महिने 6 महिने याच्यात लवकर मिळावा. पण त्याच्यासाठी पण कसं आहे ना की तुम्ही कुठे, सगळ्यात महत्वाचे जे 3 P आहेत, ओके, प्लेस, प्राइस आणि प्रोडक्ट, हे तुम्हाला कळाले पाहिजे. तुम्ही कुठे जाताय, कुठे टाकताय, काय धंदा करताय आणि काय प्राइसिंगला करताय, हेच जर तुम्हाला कळालं नाही, समोरचा ह्या ज्या गोष्टी फ्रँचायझी बंद पडण्याचं हे सगळ्यात मोठं रिझन आहे. तर आता जे काही तरुण वर्ग व्यवसायामध्ये येतोय, तर अशा तरुण मुलांना म्हणजे काय आहे की तुम्हाला कुठलाही वारसा नाहीये,
ना तुम्ही कोणून पैसे घरातून घेतलेत आणि व्यवसाय उभा केला अशाला पण भाग नाहीये. बरोबर. स्वतः कमवलंय, आलायत पुण्यात, जॉब केलायत, नंतर तुम्ही व्यवसाय उतरून चांगल्या पद्धतीनं आपलं एक आउटलेट चांगलं ठेवलंय आणि आपलं ब्रँड, स्वतःचा ब्रँड बनवलाय. बरोबर. हा भाग वेगळा जर ठरला तर तुम्ही सगळ्या अनुभवातून तुम्ही घडलायत, पण एक त्यांना भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून आजचे जे काही तरुण व्यवसायामध्ये येत असतील तर त्यांना काय मोलाचा सल्ला द्या? मी सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे, तुम्ही धंदा कुठलाही करा, पण म्हणजे आता माझा स्वतःचा भाऊ आहे, सक्का भाऊ, मी त्याला स्वतःला जॉबला पाठवलंय. ओके, मी पाहिजे तर काउंटर देऊ शकतो, प्रॉब्लेम नाही. आज मी त्याला स्वतः सांगितलं की कमीत कमी तू 2 वर्ष काम करायचं. आता ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन की तुम्ही कमीत कमी वर्षभर काम करा. म्हणजे इव्हन तुम्ही जर बघाल, अंबानींनी त्यांची मुलं पाठवली होती, त्यांनी 1-1 वर्ष काम केले. तुम्ही कुठेही बघाल ऍटलिस्ट 1 वर्षभर तरी तुम्हाला काम करायला लावतात. ही जी मोठे लोक, आपल्याकडे त्या गोष्टी होत नाही. अरे मी कामाला जाणार का? नाही, तुम्ही जा कामाला. त्याच्या मागे कारण आहेत. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी कामाला जाता, एकतर सगळ्यात पहिले तुम्ही एका सिस्टम मध्ये एंटर होता. त्या सिस्टम मध्ये तुम्हाला कळतं की बाबा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कळते की तुम्हाला एक सिस्टम कसं काम करतं हे तुम्हाला कळतं. मग तुम्ही बाकीच्या लोकांना इंटरप्ट होता, मग तुम्ही त्यांना बघता की एक शिस्त जी बोलतो ती जॉबवरती लागते. सगळ्यात महत्वाचं कारण कसं असतं, बिझनेसचं काय असतं, आपल्याकडच्या तरुणांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी सगळ्यांबद्दल नाही बोलत आहे, की बाबा एकदा बिझनेस सुरुवात झाली आणि चांगला चालायला लागला, 1-4-6 महिने 2 महिने वर्षभरात पैसे आले की मग तो गाडी घे, आयफोन घे, हे कर, मग तो कधी जा दुकानावर, कधी नाही, कधी काय आहे काय नाही. मग ही एक वेगळी कारणं होतात जी 1-2 वर्षानंतर बिझनेस बंद पडतात. मग तुम्ही ज्या वेळेला एक काम करता, एखाद्या कुठल्या तरी ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये, कुठेही काम करा, तिथे तुम्ही एक शिस्त लागते. कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही जर 7 ते 7:15 जरी झाले तर शिवाय खायला लागणार आहे. ती तुम्हाला शिस्त लागायला चालू होते, सुरुवात होते. तुम्हाला कळतं लोक हँडल कसे करायचे, कारण त्यावेळेला 4 लोक तुमच्याही हाताखाली काम करतात. आणि ते कसं कळतं की कारण तुम्ही कुणाच्या तरी हाताखाली काम करत असता. तुम्हाला ह्या ज्या गोष्टींची जी ट्रेनिंग आहे, सगळ्यात महत्वाचं असतं कुठलाही धंदा करताना किंवा हा बिझनेस करताना, जास्त करून फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मॅनपॉवर हँडल करायला आली पाहिजे. मग तुम्ही कधी ओरडायचंय पोरांवरती, कधी समजून सांगायचंय, कधी त्यांना रिवॉर्ड करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जॉबमध्ये शिकता. तर माझं एक वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाने कमीत कमी वर्षभर तरी एकदा तरी जॉब केलाच पाहिजे आणि नंतर व्यवसायामध्ये आलं. नंतर व्यवसायामध्ये आलं पाहिजे, कारण तुम्हाला तो अनुभव खूप मोलाचा मिळतो. तर तुम्ही जर पाहिलं तर काही नसताना पुण्यात आलात, नंतर स्वतःला घडवलं, त्यावेळी स्वप्न वेगळं असेल जेव्हा जॉब करत होते तेव्हा. आता चांगल्या पद्धतीने व्यवसायामध्ये काम करताय, एका लेवलला ब्रँडचं नाव आहे. असं नाही की प्रत्येक वेळी ब्रँडचं नाव आहे, ब्रँडचं नाव आहे असं नाही सांगत प्रत्येक वेळी, पण एक पाहिलेलं स्वप्न काय? पाहिलेलं मिडल क्लास पोराचं स्वप्न काय असतं, जे सुरुवातीपासून सांगतो मी तुम्हाला, की बाबा एक चांगलं घर असावं, माझी आई काही काम नाही करावे, माझ्या घरातले सगळे कार वगैरे. पण आज जर बघाल, जसं जसं तुम्ही स्वप्न तुमची बदलत जातात. ओके, त्यावेळेला स्वप्न माझं वेगळं होतं ज्यावेळेला मी पुण्यात आलो होतं. आज माझं स्वप्न वेगळं आहे. ज्यावेळेला मी तिथे पोहोचेल, तिथे माणसाची भूक कधीच नाही संपत. बघा, आहे ती सत्य परिस्थिती माणसाची. आज माझं पहिले स्वप्न काय होतं की बाबा मला आउटलेट चालू करायचंय, मला धंदा करायचा आहे जो मला फायनान्शियल फ्रीडम देणार आहे. आता हळूहळू ज्यावेळेला फ्रँचायसीच्या इन्क्वायरी व्हायला लागल्या, फ्रँचायसी जायला लागल्या, बाकीच्या गोष्टी व्हायला लागल्या, आता एक टार्गेट बनलं की बाबा मला ग्लोबल जायचंय, किंवा मला ह्या, जसं की आता आमचं टार्गेट आहे की ह्या 2024 मध्ये 50 फ्रँचायसी कंप्लीट करायच्या महाराष्ट्रामध्ये. आणि ज्या वेळेला 2025 मध्ये आपण पॅन इंडियाला जाऊन 100 फ्रँचायसी कंप्लीट करू, मग ग्लोबलला जायचं. सध्या तरी हेच स्वप्न आहे. सर, यांचं एक पार्ट आहे, आमच्याकडे एक जादूचा फोन आहे, तुम्ही त्या फोनवरून कोणालाही फोन करू शकता. तर तुम्ही कोणाला फोन करा? ऍक्च्युली कसं होतं माहितीये का, माझे वडील लहानपणीच एक्सपायर वारले. ओके, तर वडील नसताना माझा सांभाळ जो आहे तो मामांनी केला. थोडंसं माझ्या फॅमिलीबद्दल सांगतो. माझ्यासाठी वडील माझे मामाच. आपल्याकडे एक कन्सेप्ट असते की पोरगं वडिलांना कधी मिठी नाही मारत. म्हणजे मामा एकतर शिस्तबद्ध माणूस, त्यांच्यामुळे तर आज मी घडलो, माझ्या मामांना लागेल. नक्कीच.
हॅलो. हा मामा, दिनेश बोलतोय. काय नाही, सगळं बरं आहे. तुम्ही कसे आहात? नाही, फोन याच्यासाठी केलता की तुम्हाला सॉरी आणि थँक्यू दोन्ही म्हणायचं होतं. सॉरी याच्यासाठी की बाबा, ज्या वेळेला तुम्ही ज्या गोष्टी सांगत होते त्या वेळेला मी जर त्या ऐकल्या असत्या तर आयुष्याची जी मधल्या वेळेत फरफड झाली ती झाली नसती. आणि थँक्यू ह्याच्यासाठी की तुमच्यामुळे मी आज घडलोय. मला बाप कसा असतो हे माहितीच नाही, पण तुम्हीच माझ्यासाठी माझे बाप आहात. बाप कसा असतो हे माहितीच नाही, पण तुम्हीच माझ्यासाठी बाप आहात. तुम्ही जे घडवलं, तुम्ही जे शिकवलं, कधी मिठी नाही मारता आली तुम्हाला मामा. पण कधी हिंमत पण नाही झाली ना, कारण तुम्ही तेवढे स्ट्रिक्ट जे होतात. पण इच्छा आहे एकदा तरी तुम्हाला मिठी मारायची, तुमच्याशी मित्रासारख्या मनसोक्त गप्पा मारण्याची. तुम्ही या कधी, आपण बोलू थोडस. खरं तर हा कॉल घेणं म्हणजे मला इमोशनल पाठ वाटायला लागले आता. खरंच जर आभार जर मानायचे मला वाटतं तुम्ही मामांच्या बाबतीत जर असेल, म्हणजे काय की वडिलांनंतर जर सांभाळलं तर ते वडीलच म्हणायला लागतील. म्हणून तुमच्या जे काही सांगितलं असेल ते चांगल्यासाठी भल्यासाठी सांगितलं, ते आपल्याला तेव्हा नाही कळत, पण ते आत्ता कळतं. बरोबर. तर नक्कीच तुमचे मामांच्या आत्ता काय प्रतिक्रिया आहेत? आता काय चांगल्या पद्धतीने तुम्ही सेटल आहेत, तर मामांच्या काय प्रतिक्रिया आहेत आता, किंवा आईच्या काय प्रतिक्रिया आहेत? नाही, आता मामांचं जर बघाल तर मामांची प्रतिक्रिया हीच आहे की खूप छान करतोय, असंच पुढे करत राहा. जसं लहानपणी माझा स्वभाव खूप खोडकर होता, किंवा मी अभ्यास करायचो नाही, बाकीच्या गोष्टी व्हायच्या, खेळायला जास्त वेळ जायचो, त्याच्यावरनं भरपूर वेळा मारही खाल्लेला, की एक बाबा डिस्टर्ब नको होऊस, आणि आता जे तू चांगलं करतोयस त्याला फक्त पुढे कंटिन्यू करत राहा. आईच्या काय प्रतिक्रिया? आईच्या जर म्हणाल तर ती बस एवढंच म्हणते, जिंकलं. जे कष्ट तिने त्यावेळेला घेतले आमच्यासाठी, त्यावेळेला त्यांनी म्हणजे सकाळी 4 वाजता उठून ती भाजी विकण्यासाठी म्हणजे आणण्यासाठी जायची मार्केटवरती, आणि मग ती विकायची, दिवसभर जे कष्ट करायची. आज ती बस एवढंच म्हणते, माझ्या कष्टांचं चीज झालं. कधी मामा आई आली ती शॉपवरती, आपल्या आउटलेटवरती? हा, खूप वेळा. आई 8-10 दिवसांना चक्कर मारत असते, कंटिन्यू येणं असतं तिचं. मामा येत असतात नेहमी 1-2 महिन्यातनं, त्यावेळेला. नेक्स्ट टाइम मग मिठी मारा तेवढी. नक्की नक्की. इथं गप्पा म्हणून कसं वाटलंय? खूप छान, असं मन मोकळं हलकं झाल्यासारखं वाटलं. नक्कीच. तुम्ही देखील आलात. काय आहे की नगरला, मी पण तसा नगरचा आहे. ओके. नगरवरून पुण्यात येणं आणि स्वतःच एक अस्तित्व निर्माण करणं चेष्टा नाहीये, किंवा ते काही दिवसाचा खेळ नाहीये. बरोबर. माणसांची अख्खं वय जातं काही कमवण्यामध्ये. बरोबर. तसं तुम्ही चांगल्या पद्धतीने आलात, 18 वर्षी पुण्यात आलात. नंतर आज जर पाहिलं तर एक थोड्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं कष्ट करूनच कमवलंय. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा पुढील जीवनासाठी, आणि थँक्यू. आपल्या गावावरची लोक पुणेमध्ये येऊन स्वतःचं नाव करत आहेत, हे खूप छान वाटलं पाहून. बऱ्यापैकी खूप सारी लोक वारस असताना कमवलं भाग वेगळा, किंवा नाव असणं भाग वेगळा, कुठलाही वारस नसताना किंवा घरचा पैसा नसताना किंवा काहीच नसताना हे कमवून भाग वेगळा असतो. तुम्ही देखील #वैयक्तिक या चॅनलवरती आलात, वेळ दिलात, गप्पा मारल्या, सगळ्यात महत्त्वाचं. त्याबद्दल मी #वैयक्तिक या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद.